या मंत्र्यांना जावं लागेल. मग धनंजय मुंडेंना का काढलं मंत्रिमंडळात? त्यांनाही वाचवायचा प्रयत्न झाला होता ना शेवटच्या मिनिटापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना वाचवलं जात होतं. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याची अजित पवारांची अजिबात इच्छा नव्हती. अजित पवारांना न विचारता दिल्लीनं छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतलं हे सत्य आहे. अशाच पद्धतीने निर्णय होतील. ते निर्णय त्यांना घेणं गरजेचं आहे. मला माहिती आहे मालेगाव बॉम्बस्फोटाच्या ठिकाणानंतर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तपास यंत्रणातील अधिकारी असं म्हणतात की त्यावेळी परमवीर सिंगांनी मोहन भागवत यांना धरून आणा. माझा याच्यावर विश्वास नाही. आता दोन्ही प्रकरणात एक रेल्वे बॉम्बस्फोट असेल आणि मालेगाव दोन्ही ठिकाणचा न्यायालयाने दिलेला निकाल आहे. तो निकाल स्वीकारला पाहिजे. आता या क्षणी ज्या कोणाला त्याविरुद्ध वरच्या कोर्टात जायचं आहे त्यांच्यासाठी न्यायालयाची दरवाजे उघडे आहेत. आता कोण काय म्हणते त्यानंतर याच्यावरती आपण चर्चा करणं थांबवायला पाहिजे. हे याचं राजकारण होऊ नये. मी याच्यावरती काही मत व्यक्त करणार नाही. माझ्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा कर्नल पुरोहित यांच्या बाजूनं कोणी उभं राहायला तयार नव्हतं, त्यांच्या कुटुंबियांच्या बाजूने आज जे काय बोलतायत, तेव्हा शिवसेना ही त्यांच्या बाजूने उभी राहिली होती. कर्नल पुरोहित त्या बाजूने उभे असतील, आम्ही त्यांची बाजू घेतली त्यावेळेला नक्कीच. अपर्णा पुरोहित त्यांच्या पत्नी त्यांच्यासाठी आम्ही दिल्लीमध्ये आंदोलनं केली, त्यांना राष्ट्रपतीकडे घेऊन गेलो होतो. हा विषय आम्ही मांडलेला आहे. त्याच्यामुळे आता तो विषय आमच्यासाठी संपलेला आहे. जे करायचंय ते आम्ही केलं त्यावेळेला. त्याचं श्रेय वगैरे घ्यायची आम्हाला गरज वाटत नाही. एक मराठी प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवलं. ते म्हणतात की बंडखोरांना वेळीच न रोखल्यास लोकशाहीचं नुकसान होत आहे. पक्ष बदलणाऱ्या आमदारांवर सुप्रीम कोर्टाचं हे परखड मत आहे आणि विधानसभा अध्यक्ष सुप्त राजकीय विचारांमुळे अपात्रतेची प्रक्रिया राबवतात. सर्वोच्च न्यायालयामध्ये आमची केस तीच आहे ना. आमच्या प्रकरणामध्ये पक्षांतराच्या आम्ही जी केस मांडलेली आहे जस्टिस चंद्रचूड यांच्यापासून, हीच केस आहे की विधानसभा अध्यक्ष ही राजकीय व्यक्ती आहे आणि महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष 3 पक्ष बदलून त्या खुर्चीवर बसलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना पक्षांतराविषयी चीड किंवा त्या संदर्भातल्या कायद्याचं महत्त्व कळणार नाही. विधानसभा अध्यक्षांना महाराष्ट्रात सुद्धा तेलंगणाप्रमाणेच केलेलं आहे. एक तर नोटिसेस द्यायला उशीर केला आणि सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सूचना दिल्या की व्हीप बेकायदेशीर आहे. तर तो त्यांनी नेमलेला शिंदे गटानं, हे जस्टिस चंद्रचूड यांचं म्हणणं आहे.